ही आहे मुकेश अंबानी यांची रोल्स रॉयस फॅन्टम 8 EWB, किंमत 15 कोटी रुपये. आणि ही आहे नसीर खान यांची मॅक्लॅरेन 765 LT स्पायडर, जी संपूर्ण भारतात फक्त एकच आहे, किंमत 12 कोटी रुपये. जिथं सामान्य माणूस कार EMI वर घेतो, तिथे श्रीमंत लोक कॅशने कार घेतात, EMI वर नाही. पण का? तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे खूप पैसा आहे म्हणून ते घेतात, पण हे खरं कारण नाही. सर्वात मोठं कारण ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. समजा तुम्हाला 19 लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ N घ्यायची आहे. तुम्ही 19 लाख रुपये 9% व्याजदराने 5 वर्षांकरिता बँकेकडून कर्ज घेतलं, तर तुम्हाला दर महिना EMI येतो 39,441 रुपये. ऐकायला ठीक वाटतंय, बरोबर? पण आता बघा काय झालं. तुम्ही 5 वर्षात एकूण 23,66,453 रुपये भरले आणि यात फक्त व्याजच 4,66,453 भरलं. इतकंच नाही, समजा त्या कारची किंमत 5 वर्षानंतर 10 लाख रुपये झाली, तर तुमचा एकूण तोटा झाला 13,66,453चा. पण श्रीमंत लोकांची विचारसरणी मात्र वेगळी असते. ते अशा प्रकारे विचार करतात. पहिलं, जोपर्यंत ती गोष्ट मला पूर्णपणे परवडत नाही तोपर्यंत मी ती गोष्ट घेणार नाही. दुसरं, ज्या गोष्टींची किंमत वेळेनुसार घटत जाते त्यांच्यावर व्याज कधीच देऊ नये. आणि हीच विचारसरणी म्हणजे श्रीमंत होण्याचं पहिलं पाऊल आहे.